नमस्कार मित्रांनो, शिक्षक भरती 2025-26 संदर्भात महत्त्वाचे जे काही ॲनालिसिस व्हिडिओ आहे तर ते तुमच्यापर्यंत आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपण वेळोवेळी तुमच्यापर्यंत पोहोचवत असतो. तर बऱ्याच उमेदवारांच्या कमेंट येत होत्या की जे काही जिल्हा परिषद असेल किंवा मनपा असेल, स्थानिक स्वराज्य संस्थेअंतर्गत ज्या ज्या वेकेन्सी सध्या बघा येणार आहे, त्या वेकेन्सीमध्ये आपल्याला माहिती आहे की विदाऊट इंटरव्ह्यूमध्ये सध्या बघा वेकेन्सी त्या ठिकाणी येत असते. तर आजच्या ह्या व्हिडिओच्या माध्यमातून जे काही जिल्हा परिषदमध्ये नेमका निवड व्हायची असेल तर तुम्हाला किती मार्क त्या ठिकाणी लागेल आणि सध्याची जी काही तुमची निवड आहे तर ती निवड सध्या जिल्हा परिषद असेल, मनपा असेल, एकंदरीत जी काही विदाऊट इंटरव्ह्यूची वेकेन्सी आहे तर त्या वेकेन्सीमध्ये तुमची निवड होऊ शकते का? कारण मागचा जो काही 2022चा सध्या बघा शिक्षक भरती झाली होती त्याच्यामध्ये कट ऑफ आणि 2025ची जी काही पद भरती होणार आहे ह्याच्यामधल्या कट ऑफ मध्ये जास्तीत जास्त 5 ते 10 मार्काचा सध्या बघा प्रत्येक प्रवर्गामध्ये सध्या ह्या ठिकाणी प्लस मायनस कट ऑफ होणार आहे. तर आजच्या ह्या व्हिडिओच्या माध्यमातून नेमकी जिल्हा परिषदचा कट ऑफ जो आहे तर तो कट ऑफ नेमका किती लागतो ते तुम्हाला लक्षात येणार आणि हा व्हिडिओ बघून तुम्हाला थोडंसं या ठिकाणी बघा जी काही पॉझिटिव्ह आणि महत्वाचं या ठिकाणी तुम्हाला जी काही आशा असेल तर ती आशा आणि तुम्ही व्हिडिओ बघून आनंदी व्हाल, जेणेकरून तुमची निवड जी आहे तर ती निवड सध्या बघा ह्या ठिकाणी विदाऊट इंटरव्ह्यू मध्ये होऊ शकते किंवा नाही ते तुम्हाला एक प्रकारे इथं एक अंदाज येणार आहे. तर संपूर्ण व्हिडिओ बघण्यापूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करून घ्या, बाजूला बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करा. तर मित्रांनो, आतापर्यंत जी काही माहिती मिळते त्याच्यामध्ये आपल्याला माहिती आहे की विथ इंटरव्ह्यू आणि विदाऊट इंटरव्ह्यूचे जे काही वेकेन्सी आहे तर त्याच्यामध्ये संपूर्ण वेकेन्सी जवळपास या ठिकाणी 24 ते 25 हजार पर्यंत जी वेकेन्सी आहे तर ती वेकेन्सी फेज 1 मध्ये सध्या बघा आपल्याला पाहायला इथं मिळणार आहे. तर ह्याच्यामध्ये जर तुम्ही का विचार केला विदाऊट इंटरव्ह्यू आणि विथ इंटरव्ह्यूची जर वेकेन्सी इथं आपण कन्सिडर जर केली शिक्षक पद भरती संदर्भात तर त्याच्यामध्ये ह्या ठिकाणी जवळपास 15,000 प्लस जी काही वेकेन्सी आहे तर ती वेकेन्सी आपल्याला विदाऊट इंटरव्ह्यू मध्ये आलेली सध्या इथं पाहायला मिळू शकते. तर आता 15,000 प्लस जर इथं फक्त विदाऊट इंटरव्ह्यूची वेकेन्सी आली तर नेमकी तुमची निवड तिथं होऊ शकते किंवा नाही, तर त्यासाठी आपण शिक्षक भरती 2022चा विदाऊट इंटरव्ह्यूचा जो काही कट ऑफ आहे तर तो कट ऑफ सध्या बघा इथं बघणार आहोत. तर ह्याच्यामध्ये तुम्हाला जिल्हा परिषदचा इथं जी काही फेज 2 सध्या बघा झालेली होती विदाऊट इंटरव्ह्यूची डेट 2022ची, तर त्याच्यामधला मीडियम मराठी असणार आहे आणि ह्याच्यामध्ये जे काही लेवल जो आहे प्रायमरी लेवल ह्याच्यात बघा प्रायमरी म्हणजे 1 ते 5 ची वेकेन्सी, 6 ते 8 ची वेकेन्सी ह्या ठिकाणी जिल्हा परिषदमध्ये मोठ्या प्रमाणात येते. तर नेमका जिल्हा परिषदमध्ये कट ऑफ किती लागतो ते तुम्हाला ह्याच्यावरनं लक्षात येणार आहे आणि तुमचे जे काही मार्क आहेत तर त्या मार्कानुसार तुम्ही इथं सध्या बघा स्वतःचं अनालिसिस स्वतःच्या मार्काचं इथं तुम्ही करू शकता. आता ही जी काही वेकेन्सी आली होती तर ही वेकेन्सी या ठिकाणी जिल्हा परिषद गोंदिया संदर्भात बघा या ठिकाणी आलेली होती आणि गोंदियाची जाहिरात बरीच मोठी सध्या बघा आपल्याला पाहायला या ठिकाणी फेज 2 मध्ये पाहायला मिळाली होती. आता इथे जर तुम्ही कॅटेगरी वाईज जर इथं बघितलं तर इथं ओपनचा बघा 21 वेकेन्सी आलेली होती आणि 18 उमेदवार रिकमेंडेशन झाले होते. ओपनचा जो काही कट ऑफ आहे तर तो कट ऑफ किती लागला होता, 111 मार्काचा इथं बघा लागलेला होता. त्यानंतर ओपन ह्या ठिकाणी वुमनचा कट ऑफ 19 वेकेन्सी होती, 19 महिला सध्या बघा इथं मिळाल्या होत्या आणि 110 मार्कावरती ओपन महिलेचा कट ऑफ सध्या बघा आपल्याला या ठिकाणी जिल्हा परिषदमध्ये पाहायला मिळतो. आता हा जो काही कट ऑफ आहे हा प्रत्येक जिल्हा परिषदमध्ये वेगवेगळा सध्या बघा पाहायला मिळत होता, कारण जे काही प्रेफरन्स ज्या जिल्हा परिषदचे जास्त दिले होते त्या ठिकाणी सर्वात जास्त कट ऑफ सध्या पाहायला मिळाला होता आणि ज्या ठिकाणी कमी सध्या बघा प्रेफरन्स दिलेले होते त्या ठिकाणी कमी प्रेफरन्स सध्या पाहायला मिळाले होते. तर ह्या ओपनचा जर तुम्ही इथं विचार केला तर ह्याच्यामध्ये आताच्या पदभरतीमध्ये तुम्ही 5 ते 10 मार्क सध्या बघा या ठिकाणी प्लस तुम्ही करू शकतात. म्हणजे तुमच्या मार्कामध्ये एवढे जर मार्क असेल तर तुम्ही एक अंदाज करा तुमची जी काही निवड आहे तर ती विदाऊट इंटरव्ह्यूची जी काही वेकेन्सी आहे तर त्या वेकेन्सीमध्ये कुठं ना कुठं सध्या बघा होऊ शकते. जर का 15,000 प्लस फक्त विदाऊट इंटरव्ह्यूची वेकेन्सी आली आणि संपूर्ण फेजमध्ये जर ह्या ठिकाणी 15ची 18,000 पर्यंत जरी वेकेन्सी गेली विदाऊट इंटरव्ह्यूची तर तुमची निवड कुठं ना कुठं सध्या बघा होऊ शकते. त्यानंतर पुढची जी काही प्रवर्ग आहे तर तो प्रवर्ग तुम्हाला इथे ह्या ठिकाणी बघा ओपन संदर्भातच तुम्हाला जे समांतर आरक्षण असतं प्रोजेक्ट संदर्भात प्रकल्पग्रस्तची 3 वेकेन्सी होती, 3 ह्या ठिकाणी बघा उमेदवार मिळाले आणि फक्त 97 मार्कावरती निवड जी आहे तर ती प्रकल्पग्रस्त उमेदवाराची सध्या इथं आपल्याला झालेली इथं बघा पाहायला मिळते. म्हणजे विचार करा प्रकल्पग्रस्त किंवा जे समांतर आरक्षण आहे तर त्यांचं 2 डिजिट मध्ये देखील निवड सध्या इथं होणं शक्य सध्या झालेलं आहे. परत तुम्हाला पुढची काही प्रवर्ग आहे ते देखील दाखवतो. इथं ह्या ठिकाणी ओपनचाच परत बघा इथं जे ऑर्थो संदर्भात आहे 120 कट ऑफ आलेला होता. त्यानंतर लो विजन संदर्भात दिव्यांग बंधूंचा 123 कट ऑफ आलेला होता. ओपनचा ह्या ठिकाणी दिव्यांग संदर्भात 105 कट ऑफ आलेला होता.
त्यानंतर सर्वसाधारणमध्ये परत इथं जर विचार केला आपण एससी प्रवर्गाचा जर विचार केला, एससी प्रवर्ग, तर एससी प्रवर्गाची 5 वेकेन्सी होती, 5 उमेदवार त्यांना मिळाले आणि 108 मार्कावरती एक एससी प्रवर्गाचा जो काही उमेदवार आहे तर तो सध्या बघा इथं निवड झालेली पाहायला मिळते. म्हणजे तुम्ही एक अंदाज करा, फेज 1 फेज 2 अशा जे काही 2 टप्पे सध्या बघा होतात, त्याच्यामध्ये वेगवेगळ्या वेकेन्सी येतात. तर त्या वेकेन्सीनुसार इथं जी काही विदाऊटची वेकेन्सीमध्ये बघा 108 मार्कापर्यंत उमेदवार जे आहे तर ते सध्या इथं निवड झालेले आहे. ह्याच्यामध्ये तुम्ही +5 ते 10 मार्क सध्या बघा प्लस करू शकतात. म्हणजे आताच्या ज्या काही पदभरतीमध्ये अशा पद्धतीने जरी तुम्हाला मार्क असतील तरी निश्चितच तुमची कुठं ना कुठं निवड सध्या इथं होऊ शकते. त्यानंतर पुढे एससी वुमनचा जर तुम्ही बघितला, 4 या ठिकाणी महिला निवड झालेली आहे, 4 वेकेन्सी होती आणि 106 मार्काचा कट ऑफ सध्या इथं आलेला पाहायला मिळतोय. एससीचा प्रकल्पग्रस्त 88 मार्कावरती निवड झाली. त्यानंतर एसटीचा आपण बघूया, एसटी प्रवर्ग इथे तुम्हाला दिसतोय, एसटी प्रवर्ग सर्वसाधारण 2 वेकेन्सी होती, 2 ह्या ठिकाणी उमेदवार मिळाले आणि 93 मार्कावरती ह्या जिल्हा परिषदमध्ये इथं 93 मार्कावरती फक्त एसटी उमेदवाराचं ह्या ठिकाणी निवड झालेली आपल्याला पाहायला मिळते आहे. म्हणजे लक्षात घ्या, तुमचा 2 डिजिट जरी असेल ह्या प्रवर्गामध्ये तरी देखील तुमची निवड कुठं ना कुठं सध्या होऊ शकते. एसटी वुमनचा जर बघितला तर 90 मार्कावरती निवड झालेली सध्या आपल्याला इथं पाहायला मिळते. त्यानंतर पुढे जर तुम्ही ओबीसी प्रवर्गाचे उमेदवार जर असाल तर ओबीसी प्रवर्गाचं 123 मार्कावरती इथं बघा निवड झालेली आहे, 1 वेकेन्सी आली होती. त्यानंतर विजे ए संदर्भात 2 वेकेन्सी होती, 109 मार्कावरती ह्या जिल्हा परिषदमध्ये निवड झालेली सध्या जिल्हा परिषदला आपल्याला इथं पाहायला मिळते. त्यानंतर विजेची वुमन जर असाल तुम्ही तर 104 मार्कावरती कट ऑफ जो आहे तर तो कट ऑफ सध्या बघा या ठिकाणी जिल्हा परिषद गोंदियाचा आपल्याला पाहायला मिळतोय. परत पुढची जर वेकेन्सी बघितली तर इथे एनटीसीची जर वेकेन्सी 2 ह्या ठिकाणी वेकेन्सी आलेली होती आणि 112 मार्कावरती कट ऑफ सध्या एनटीसीचा इथं पाहायला मिळतोय. एनटीसी सर्वसाधारणचा आपल्याला 112 आणि एनटीसीचा महिलांसंदर्भात जो काही कट ऑफ आहे तो म्हणजे 114 मार्काचा महिलांचा कट ऑफ सध्या आपल्याला एनटीसी या प्रवर्गाचा सध्या इथं पाहायला मिळतोय. अजून ह्याच्या पुढे जाऊन पुढची जी काही प्रवर्ग तुम्हाला दाखवतो, एनटीडी प्रवर्गाचा देखील कमेंट येत होती. एनटीडीचा बघा 111 मार्कावरती ह्या ठिकाणी सर्वसाधारण आणि एनटीडी वुमन 111, म्हणजे इथं महिला आणि जे काही सर्वसाधारण आहे त्याचा कट ऑफ सेम सध्या बघा पाहायला मिळतोय. म्हणजे ह्या जो काही कट ऑफ तुम्हाला 2022च्या पदभरतीमध्ये होता ह्याच्यामध्ये तुम्ही +5 किंवा 10 मार्क सध्या बघा इथं प्लस करू शकतात. म्हणजे तुम्हाला ह्या ठिकाणी आताच्या वेळेला 120 मार्क जरी असेल, 120 प्लस, तरी देखील तुमची विदाऊट इंटरव्ह्यूमध्ये कुठं ना कुठं सध्या बघा तुम्हाला संधी जी आहे तर ती संधी इथं मिळू शकते. तसंच पुढचा जो काही प्रवर्ग जर बघितला आपण तर ह्या ठिकाणी एसीबीसी संदर्भात तुम्हाला दाखवतो. एसीबीसी प्रवर्गाच्या 3 वेकेन्सी आल्या होत्या, 3 उमेदवार मिळाले 110 मार्कावरती. इथं जे आहे तर ते सध्या सिलेक्शन झालेलं आपल्याला पाहायला मिळतंय. वुमनचं देखील बघा 110 मार्कावरती सिलेक्शन झालेलं आहे. त्यानंतर जे काही प्रकल्पग्रस्त आहे एसबीसी संदर्भात त्याचे किती मार्क आहे, 98 मार्कावरती निवड झालेली त्या ठिकाणी पाहायला मिळते. म्हणजे समांतर आरक्षण जर असेल, माजी सैनिक, प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त, तुमचे 2 डिजिट जरी असेल तरी तुमची निवड कुठेतरी बघा इथं होऊ शकते. ईडब्ल्यूएसचा जर विचार केला, ईडब्ल्यूएस प्रवर्ग सर्वसाधारण 107चा कट ऑफ आला होता, वुमनचा 107चा कट ऑफ. म्हणजे या ठिकाणी ईडब्ल्यूएसचा देखील बऱ्यापैकी जे काही 107 म्हणजे ह्या वेळेस तुम्हाला 115-120 दरम्यान मार्क असेल तर तुम्ही कुठं ना कुठं सध्या बघा तुम्हाला निवडीची संधी असेल तर ती इथं मिळू शकते. तसंच पुढे जर तुम्ही हिंदी मीडियमचा जर असाल तर या ठिकाणी बघा आतापर्यंत आपण मराठी मीडियमचा जो काही कट ऑफ आहे तर तो सध्या बघितला होता. आता तुम्हाला हिंदी मीडियमचा किती कट ऑफ लागतो तो देखील लक्षात येईल. इथं बघा हिंदी मीडियम आहे आणि गोंदिया संदर्भात या ठिकाणी असणार आहे. त्याच्यामध्ये हिंदी मीडियमचा ओपनचा किती लागला होता, 94 मार्क, वुमनचा 86 मार्क, म्हणजे हिंदी मीडियमचा त्याच्यापेक्षा देखील कमी कट ऑफ सध्या बघा आपल्याला पाहायला ह्या ठिकाणी मिळतो आहे. परत इथं पुढे जर तुम्ही विचार केला एससीचा किती लागला, 97 मार्क, एससी वुमनचा 108 मार्क, एसटी हिंदी असेल तर ह्या ठिकाणी 91 मार्क, आपल्या 81 मार्कावरती कट ऑफ सध्या पाहायला आपल्याला इथं मिळत आहे. ईडब्ल्यूएस असेल तर 66 मार्कावरती कट ऑफ लागला आहे. ईडब्ल्यूएसचा वुमनचा 82 मार्कावरती ह्या ठिकाणी हिंदी मीडियम संदर्भात जो काही कट ऑफ आहे तर तो कट ऑफ सध्या आपल्याला पाहायला इथं मिळतोय. म्हणजे प्रत्येक जे काही प्रवर्गानुसार प्रत्येक मीडियमचा कट ऑफ वेगवेगळा पाहायला इथं मिळतोय. त्यानंतर परत तुम्हाला पुढची जी काही अमरावती ह्या ठिकाणी जिल्हा परिषद आहे तर त्याचा देखील कट ऑफ इथं दाखवतो, जेणेकरून दुसऱ्या जिल्हा परिषदमध्ये किती लागतो तर इथं बघा सेकंडरी संदर्भात असणार आहे मराठी मीडियमचा तर इथे
सेकंडरी म्हणजे इथे SCचा कट ऑफ जो आहे 119 लागला होता, वुमनचा 132, बरोबर. त्यानंतर ओबीसीचा 4 पोस्ट होती, 3 वेकेन्सी होती, 159 मार्कावरती निवड झालेली पाहायला मिळते. आता हे जे काही 159 मार्कावरती बघा कट ऑफ जो आहे तर तो फेज 1 मध्ये आपल्याला पाहायला 2022 मध्ये मिळाला होता. पण हा एवढा जास्त कट ऑफ का पाहायला मिळाला? कारण त्यावेळेस सध्या बघा जे काही उमेदवार सध्या निवड झालेली होती तर त्या उमेदवारांना पुन्हा त्या ठिकाणी संधी देण्यात आली होती आणि पुन्हा त्यांनी प्रेफरन्स भरल्यामुळे ह्या ठिकाणी परत बघा त्यांचा निवड जी आहे तर ती निवड परत बघा त्या ठिकाणी त्यांचा स्कोर असल्यामुळे परत दुसऱ्यांदा देखील निवड झाली. अशी 2 ते 4 5 वेळा देखील निवड झालेली आपल्याला उमेदवारांना पाहायला मिळते. म्हणजे त्याच्यामुळे जो काही कट ऑफ होता तर तो सध्या हायच सध्या त्या ठिकाणी लागलेला होता. परंतु आताच्या पदभरतीमध्ये एक बिंदू एक पद जे काही सध्या बघा GR आहे, धोरण आहे, तर त्याच्यानुसार कोणत्याही एका पदासाठी एकच उमेदवार म्हणजे ह्या ठिकाणी एका वेळेस निवड होणार आहे. म्हणजे जो उमेदवार एकदा निवड झाली तो उमेदवार सध्या त्या पदाचा त्या ठिकाणी स्वीकार करेल आणि तिथून मग त्या शिक्षक भरतीमध्ये पुन्हा त्याला कुठेही अप्लाय किंवा प्रेफरन्स देता येणार नाही. म्हणजे एका पदासाठी एक उमेदवार सध्या सिलेक्ट झाला की तो त्या शिक्षक भरतीमधून सध्या बघा तो बाहेर पडणार आहे, बरोबर. म्हणजे इतर उमेदवारांना जी संधी असेल तर ती संधी मिळणार आहे. म्हणून हा जो काही नियम आहे तर हा सर्वात महत्त्वाचा आपल्यासाठी इथं वरदान ठरणार आहे, बरोबर. त्यानंतर पुढे जर तुम्ही बघितलं तर इथं ह्या ठिकाणी बघा NTBचा जो काही कट ऑफ आहे 120 होता, NTDचा 172 कट ऑफ सध्या होता, SBCचा 125, त्यानंतर ह्या ठिकाणी वुमनचा 110, EWSचा 133 आणि EWS वुमनचा 103. म्हणजे इथं जो तुम्हाला हा जो सर्वात जास्त कट ऑफ दिसतोय आता इथे तुम्ही बघू शकता 172 मार्क दिसत आहे NTDचा सर्वसाधारण, बरोबर. म्हणजे इथं त्याच उमेदवारांना संधी दिल्या गेल्यामुळे हा जो काही कट ऑफ आहे तर हा सध्या सर्वात जास्त आपल्याला सेकंडरी संदर्भात पाहायला मिळतो. परंतु आत्ताच्या वेळेला अशा पद्धतीने कोणत्याही प्रकारचं जे काही कट ऑफ असेल तर तो पाहायला इथं मिळणार नाही. कारण एक पद एक बिंदू जे काही धोरण आहे तर ते सध्या राबवल्यामुळे कोणत्याही उमेदवाराला आता जी काही संधी असेल तर ती दुसऱ्यांदा त्या ठिकाणी मिळणार नाही. एकदा निवड झाली तर तो त्या शिक्षक भरतीच्या ज्या मार्कापासून त्या ठिकाणी बघा पुढच्या कोणत्याही प्रक्रियेमध्ये तो समाविष्ट होणार नाही. तर हे एक लक्षात घ्या. म्हणजे हा जो काही कट ऑफ आहे तर हा सध्या इथं कमी होऊ शकतो. तर सध्या हे जे काही जिल्हा परिषद आहे तर ह्या जिल्हा परिषदमध्ये अशा पद्धतीने जे काही कट ऑफ आहे तर ते कट ऑफ सध्या बघा इथं लागत असतात. आता ह्याच्यामध्ये 103 मार्कावरती देखील बघा इथं जे काही निवड आहे तर ती निवड झालेली आहे. प्रेफरन्स नंबर 23 नंबरवरती गणित विज्ञानाचा EWSचा ह्या ठिकाणी कट ऑफ जो आहे तर तो सध्या आपल्याला पाहायला इथं मिळतोय. म्हणजे अशा पद्धतीने जिल्हा परिषदमध्ये जे मराठी मीडियम असेल, तुमचे प्राथमिक असेल किंवा मग सेकंडरी संदर्भात असेल तर जे काही कट ऑफ आहे तर तो कट ऑफ अशा पद्धतीने लागत असतो. तर ह्याच्यामध्ये जवळपास जे काही आताच्या वेळेला जो कट ऑफ असणार आहे तर त्याच्यामध्ये तुम्ही 5 ते 10 मार्क सध्या बघा या ठिकाणी प्लस तुम्ही करू शकता आणि तुमच्या मार्कानुसार कॅल्क्युलेशन तुम्ही करू शकता. म्हणजे तुम्हाला कुठं ना कुठं सध्या इथं संधी मिळणार आहे. परंतु आता ह्याच्यामध्ये 100 प्रेफरन्स मर्यादित असल्यामुळे तुम्हाला प्रेफरन्स जे आहे तर ते व्यवस्थित देता आले पाहिजे. जास्तीत जास्त चान्सेस असलेल्या जिल्हा परिषद ज्या असेल तर त्या तुम्हाला निवडता आले पाहिजे, मनपा निवडता आली पाहिजे. त्याच्यासाठी आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला नक्कीच पुढे बघा गाईडन्स आपण करणार आहोत. त्याच्यासाठी आपल्या चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करून ठेवा. तुमच्या काही कमेंट असतील स्कोर संदर्भात तर कमेंट नक्की करा. तुम्हाला योग्य तो रिप्लाय आपण देऊ. कमेंट करत असताना तुमचा प्रवर्ग, तुमचे जे काही मार्क असेल, समांतर आरक्षण ते देखील तुम्ही कमेंट करा. त्याच्यावर तुम्हाला तुमचे जे काही होप्स असेल किंवा जो सध्या सेफ स्कोर असेल तो नेमका किती असेल त्या संदर्भात तुम्हाला योग्य तो रिप्लाय देण्यात येईल. तर महत्त्वाचा व्हिडिओ होता. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करून घ्या. बाजूला बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करा. तर भेटू आपण पुढच्या महत्त्वाच्या अपडेटमध्ये. तोपर्यंत जय हिंद, वंदे मातरम.